भस्म दिल्याशिवाय नैवेद्यही अर्पण करू नये. आणि अशा प्रकारे ती सगळी माहिती घेतल्यानंतर त्या शबराने लिंगाची स्थापना केली. आपल्या बाईला सगळं सांगितलं वृत्तांत, महादेवाची पूजा वगैरे काय असते ती, चिताभस्माविषयी तिला सांगितलं काय असतंय ते. आणि नित्य नेमाने त्यांची पूजा चालू झाली. बरं का, नित्य नेमाने पूजा चालू झाली. आपण एकदा काय ज्या पुरुषाच्या नावाचं कुंकू लावलं किंवा ज्या पुरुषाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं किंवा ज्या पुरुषाच्या बरोबर सप्तपदी 7 फेऱ्या मारल्या, जेव्हापासून ह्या क्रिया आपण केल्या ना तेव्हापासून त्याच्या सगळ्याच कार्यामध्ये वाटेकरी झालो की नाही? झालो की नाही? बरं का, एक साधं उदाहरण बघा, साधं उदाहरण अतिशय सोपं. एखाद्या पुरुषाची होण्यासाठी, पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी बाईला कसला कसला त्याग करावा लागतो बरं. आणि महिला हे त्यागाचं प्रतीक आहे. बरं का, महिलांच्या एवढा त्याग कुणी नाही करू शकत. पहिले म्हणजे आई वडील, घरदार, आवडीनिवडी सगळं बरोबर. आणि जर असेल पद्धत तर जुनं नाव सुद्धा. आजही कित्येक आम्हाला माय माऊली अशा पाहायला मिळतात. आजोबा जर शंकर असेल ना तर आजी पार्वती. काय, आजोबांचं नाव जर विष्णू असेल ना, आजीचं नाव लक्ष्मी असेल. आजोबा जर राम नावाचे असतील ना, आजीचं नाव सीता असेल. मी आजी आजोबाच घेतले कारण आताच नाही सांगू शकत. आता जी बाबा पोरांची नावं, लहान लहान मुलांची नावं ना, त्या म्हाताऱ्याला आजोबाला पण विचार करायला लागतंय नक्की काय रे बाबा. त्या आजीलाही विचार करावा लागतंय नक्की काय, धूम्रकेतू का धूमकेतू का, नक्की कुठून शब्द कुठे निघतो तोच कळत नाही. असो, फक्त महत्वाचं काय माहितीये का, अजामेड पापी होता. इथे आहे का कोणी? त्याच्या नावाच्या पुढे ते पद होतं, पद. अजामेळाचं नाव घेतलं की पुढे पापी. म्हणजे काय क्रिया असेल त्याची. पण योगायोगाने ज्या वेळेला साधू आले, एक कहाणी आहे ती, कथा आहे ती, खूप मोठी आहे, आपण शॉर्टकट मध्ये बघू बरं का. त्या साधूनी त्याचं घर सोडता सोडता फक्त सांगितलेलं, दादा फक्त एवढं तरी कर, तुला जो मुलगा होईल ना त्याचं नाव नारायण ठेव. आयुष्यात कधी साधूच ऐकलं नाही, पण तेवढं ऐकलं, उद्धार झाला. काय झालं, जाता जाता शेवटच्या वेळेला देहाला वेदना व्हायला लागल्या, असह्य वेदना व्हायला लागल्या. आणि त्या असह्य वेदना व्हायला लागल्या म्हणून मुलाला हाक मारलं, नारायणा धाव रे. त्या नारायणाला धावावं लागलं. अजामेळ पापीवदी पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाची नामे, तया मुक्ती नारायणाची नामे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत जर आपण वाटेकरी आहेत ना, तर परमार्थात सुद्धा वाटेकरी पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊ का? मी चांगल्याला चांगलंच म्हणणार आहे. जर आमचे अण्णा इथे बसलेले आहेत, काका असतील, अजून कोणी असेल बरं का, अण्णांना जर वाटत असेल की माझी जी संपत्ती आहे ती माझ्या मुलाने, किरण दादाने व्यवस्थित सांभाळावी, प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? माझं जे घरदार आहे ते व्यवस्थित सांभाळावं, माझी नोकरी असेल, व्यवसाय असेल, एखाद्याचा व्यापार काहीतरी असेल, व्यवसाय असेल, काही धंदा असेल, तो सुद्धा व्यवस्थित सांभाळावा असं बाबाला प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? मुलाने सांभाळावं असं वाटतंय की नाही? ज्या दिवशी आध्यात्मिक कार्य करत असलेल्या वडिलांना
त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी जाणीव होईल की जे मी आध्यात्मिक कार्य करतोय, जर माझ्या प्रॉपर्टीला तो वारिस आहे, जर माझ्या संपत्तीला तो वारस आहे, जर माझ्या सगळ्या उद्योग धंद्यांना जर तो वारस आहे आणि त्यांनी सांभाळावी जर असं मला अंतःकरणपूर्वक वाटतंय, तर मी जो परमार्थ करतोय तो परमार्थ सुद्धा माझ्या मुलाने सांभाळावा, वाढवावा आणि त्याप्रमाणे राहावं. ज्या दिवशी प्रत्येक बापाला असं वाटेल ना, त्या दिवशी आम्हाला घराघरामध्ये महादेवांचं नामस्मरण ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घराघरामध्ये महादेवांचं ते उपासना, व्रत आणि खऱ्या अर्थाने ती उपासना आम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. झालं पाहिजे बरं का. म्हणून पती जर देवपूजा करत असतील ना, तर तिथे आपल्याला काही सहकार्य करता येतंय का? प्रयत्न करायचे आपण. वाटेकरी आहोत ना आपण. नुसता हात लावला, काका आहेत काही ते आपले त्या दिवशी पूजा केली, काय काकांचं नाव बरं? हा, अग्निहोत्री काका आहेत का? नुसता हात लावला तरी काका वाटेकरी होते ना. नुसता हात लावला तरी वाटेकरी होते नाही का. आपण सांगतो ना काका पूजा करताना नाही का, पतीच्या हाताला हात लावा, करतय ते सगळं वाटेकरी नुसता हात लावून. मग तुम्हाला काही हवं आहे का? तांबण देऊ का? पडी देऊ का? पाणी आणू का? गंध अक्षता तुम्हाला ते ताक तयार करून देऊ का? बरं का. डबा सोडून नको. डबा सोडून म्हणजे कळते ना, भाजी भाकरी करायची सोडून नको. तेही सांभाळा आणि हेही सांभाळा. नाहीतर तुम्ही त्यांना मदत करायला जायला त्यांना बिना डब्याचे पाठवाल, तसं काही करू नका. दोन्ही बाजून चालणार आहे मी. तीही सेवा घडली पाहिजे आणि ही सेवा घडली पाहिजे. म्हणून ती बाई बरं का, त्या शबराची बाई, आणि त्याला नेहमी त्या पूजेमध्ये सहकार्य करायची. एक दिवशी काय झालं माहितीये का, आता नित्यनेमाने काय असायचं, ती चिताभस्म त्यांना मिळायचं, उपचार सगळे झाले, सगळ्या प्रकारची पूजा झाली की मग त्या नैवेद्य अर्पण करायचे नाही का. आणि यांनी आवाज दिला की लगेच ती नैवेद्य तयार असायचं, लगेच घेऊन यायची ती. काय झालं एकदा, आणि एक दिवशी काय झालं, भगवंताने बरं का त्यांची परीक्षा पाहायचं ठरवली, कसोटी पाहायची ठरवली. आणि तो शबर गेला चिताभस्म आणायला. देवाने जर ठरवलं ना तर काहीच मिळणार नाही, आणि देवाने ठरवलं तर सगळं काही मिळून जाईल. आता कसोटी जर पाहिजे, परीक्षा जर पाहिजे, तर तो फिरला पण त्याला काही चिताभस्म मिळालं नाही. घरी येऊन त्यांनी बाईला सांगितलं, ऐकते का? म्हणे काय? अरे बराच फिरलो मी, खूप फिरलो इकडे तिकडे, पण मला चिताभस्म काही मिळालंच नाही. जर चिताभस्म मिळालं नाही तर आजचा पूजा बरं का, जे काही नैवेद्य आहे तो अर्पण करायचं कसा? बाईने सांगितलं, ठीक आहे चिताभस्मच पाहिजे ना, मिळालं नाही ना, मी अग्नी प्रवेश करते ना, मी स्वतःला जाळून घेते, त्याच्यापासून जी भस्म मिळेल ना तो भस्म देवाला अर्पण करून आणि पूजा पूर्ण करा. देवाची पूजा राहता कामा नये. जी नित्य नेमाने आपण जी उपासना करतोय, जी पूजा करतोय, ती राहता कामा नये. शबराला माहिती नाही, आतमध्ये जाऊन तिने जाळून घेतलं आणि तिच्या आग्रह खातर तिने सांगितल्याप्रमाणे ते भस्म घेतलं आणि तल्लीन झाला, तो एकरूप झाला त्या पूजेमध्ये. आणि पूजेमध्ये ज्या वेळेला एकरूप झाला ना, ज्या वेळेला सगळ्या प्रकारचे उपचार झालं, सगळ्या प्रकारची पूजा झाली, त्यावेळेला नैवेद्य दाखवायचा. आता चिताभस्म वगैरे वाहिलं, नैवेद्य दाखवायचं म्हणून रोजच्या प्रमाणे बाईला आवाज दिला, अगं ऐकलंस का, नैवेद्य घेऊन ये. आणि आवाज दिल्याबरोबर त्याची बाई ती नैवेद्य घेऊन त्या ठिकाणी आली. ऐका, ज्या वेळेला समोर त्याने बघितलं, देहभान विसरलं, तो काय घडलं काय नाही घडलं ते सगळं विसरलेलं. भगवान शंकर शिवजी त्या ठिकाणी प्रगट होऊन दोघांचा उद्धार केला. त्या ठिकाणी दोघांचा उद्धार केला. निष्ठा महत्वाची आहे, श्रद्धा महत्वाची आहे आणि विश्वास महत्वाचा आहे. बरं का, देव जर आमच्या सेवेमध्ये खंड पाडत नाही ना,
अखंड श्वासोश्वास चालू आहे, अखंड तो आमचं कार्य करतोय. तो जरा सुद्धा आम्हाला बरं का खंड पडू देत नाही. जरा सुद्धा आमच्या सेवेमध्ये खंड पडू देत नाही. मग आम्ही त्याच्या सेवेत का खंड पाडावा? अंतर्मुख होऊन जर विचार केला ना, तर आम्ही ज्या वेळेला देह थकतो त्यावेळेला जेव्हा विश्रांती घेतो ना, जेव्हा आम्ही झोपतो ना, तेव्हा सुद्धा आमची सेवा तो देव करत असतो. तृषेने शोकले शरीर आत्मया सकाळी हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. झोपलेला असताना जर पायाला डास चावला तर तिथपर्यंत हात नेतो ना तो देव. झोपलेला असताना जर आम्हाला तहान लागली तर झोपेच्या तंद्रीतच मनुष्य उठतोय, त्याबरोबर पाण्याजवळ जातोय, पाणी पितोय, परत येऊन झोपतोय, सकाळी उठल्यावर विचार करतोय स्वप्न का सत्य? खरोखर उठलेलो मी पाणी प्यायला की स्वप्न होतं बरं? आम्ही जरी विश्रांती घेत असलो, आम्ही जरी थकलो तरी देव कधी थकत नाही आमच्या सेवेमध्ये. मग तो जर कधी खंड पाडत नाही तर आम्ही त्याच्या सेवेमध्ये का म्हणून खंड पाडावा बरं? का म्हणून खंड पाडावा? आणि हे सगळं जे आहे ना बरं का, बुद्धी त्याची सेवा करण्याची, त्याचं नामस्मरण करण्याची, नामचिंतन करण्याची ही बुद्धी आहे ना, ही पूर्व पुण्याईने प्राप्त होत असते, मागील पुण्याईने प्राप्त होत असते. अशाच प्रकारे भद्रसेन नावाचा राजा न्यायी होता. 11वा अध्याय. पूर्व पुण्याईने बरंच काही मिळतंय बरं का. पूर्व पुण्याईने बऱ्याच प्रकारची प्राप्ती होत असते. काय काय मिळतंय पूर्व पुण्याईने? लाच न घेणार आणि न्यायी अपत्य मिळणे हे पूर्व पुण्याईने शक्य असते. सुंदर पतिव्रता व मृदू बोलणारी श्री, भाग्यवान विद्वान आणि गुणी मुलगा, कृपाळू सर्वज्ञ व थोर मनाचा गुरु, हुशार भक्त व उदार शिष्य, क्षमाशील शास्त्रवेत्ता व सुरस बोलणारा वक्ता, प्रेमळ चतुर सावधान श्रोता, विवेकी उदार यजमान आणि निरोगी, सुंदर शरीर व थोर कुळात जन्म, हे सर्व पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असते. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी भद्रसेन नावाचा राजा न्यायी होता. राजा आणि प्रधान दोघी शिवभक्त होते बरं, दोघी शिवभक्त, राजा आणि प्रधान बरं का. राजाचा मुलगा सुधर्मा आणि प्रधानाचा मुलगा तारक. आता मला सांगा, श्रीमंत माणसाची मुलं, आपण पहिल्या दिवशी पण बोललो का श्रीमंत माणसाची मुलं परमार्थिक असतीलच असं नाही, कारण त्यांना मनोरंजनाच्या अनेक गोष्टी असतात. तुमच्या मुलाच्या हातामध्ये महागडा मोबाईल द्या ना, 20,000 25,000 लाखभराचा मोबाईल द्या, पण तो देत असताना 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ पण त्याच्या हाताला कसा लागेल याचा प्रयत्न करा बरं का. काही जर जास्त होत असेल तर क्षमा मागतो बरं का. संस्कार आणि संस्कृती जर आम्हाला टिकवून ठेवायची आहे, धर्मकार्य जर आम्हाला आमच्या डोळ्यात पाहायचं आहे, आणि शेवटपर्यंत भगवंताचं नामचिंतन जर आमच्याकडून घडलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आता राजा आणि प्रधानाची मुलं आहेत बरं का. 5 वर्षाची असल्यापासूनच त्यांना आवड कसली माहितीये? सर्व अंगाला भस्म लावायचं बरं का, रुद्राक्ष धारण करायचे. राजाला आवडेल का? राजाची मुलं म्हटल्यानंतर तो असा आधी व्यवस्थित अगदी त्याच्या रत्नजडीत असं सगळं काही पाहिजे नाही का, सोनं नाणं हे हिरे माणिक मोते वापरणारा, आणि तो वेगळ्या पद्धतीने. हे जे सुख आहे ना, हे जे आपण ज्याला मनोरंजन वगैरे म्हणतो ना, ज्याला आपण एक क्षणिक सुख जे म्हणतो ना, त्याच्यापासून विरक्त आहेत ते दोघे पण, विरक्त आहेत. दोघांचंही मन तिथे रमत नाही, तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत ते.
राजा म्हणतो चांगल्या चांगल्या महागड्या पावडर लावायच्या, क्रीम लावायच्या, ते भस्म लावते अंगाला, मोठमोठे माणिक मोती काय 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 परिधान करायचे, रुद्राक्ष धारण करतायत. आणि एवढंच नाही, लहानपणापासूनच त्यांच्या मुखातून शिव शिव हर हर ओम नमः शिवाय हा जप सुरू आहे. बरं का, हा जप सुरू आहे. उंच वस्त्र धारण करायला पाहिजेत ना, असे महागडे कपडे घालायला पाहिजेत ना, पण नाही. शिवभक्ताप्रमाणे, शिव उपासकाप्रमाणे त्या ठिकाणी ते सगळं कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राजा आणि प्रधान दोघी चिंताग्रस्त झाले, विचार करायला लागले. मौज मजा करायला पाहिजे यांनी, आनंद घ्यायला पाहिजे यांनी, बरं का. एवढ्या लहान वयापासूनच सर्वांगाला भस्म, रुद्राक्षाच्या माळा, शिव शिव हर हर, बरं का. आमच्या विचारामध्ये काय झालं माहितीये का, परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आम्ही जो विचार करतोय तो एक वेगळ्या प्रकारचा विचार आहे. बाकी सगळ्या गोष्टीला वयाची मर्यादा आहे. 18 वर्षाच्या आधी जर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं तर काय होईल? 21 वर्षाच्या आधी जर मुलाचं लग्न केलं तर काय? आता वयोमर्यादा काय असेल ती पण मला माहिती आहे, ती सांगतो तुम्हाला. संसार करायचंय, वयाची मर्यादा आहे. 18 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही एखाद्या मुलाला तुमच्या घरी कामाला ठेवलं तर भार व्हायला चालेल. नोकरी करायची वयाची मर्यादा आहे. कितव्या वर्षापासून किती वर्षापर्यंत, किती जरी बोलला मी धडधाकट आहे, मजबूत आहे, अजून किती वर्ष काम करू शकतो. दादा सेवा निवृत्त म्हणजे सेवा निवृत्त वय सांगतोय ना. किती वयापासून नोकरी करायची, किती वयापर्यंत. आता मला किती जरी वाटलं की जो इयत्ता पहिलीला असताना जो आनंद होता तो आनंद मला नाही, आता परत ऍडमिशन घ्यावं आणि जावं, चालेल का? तो आनंद घेण्यासाठी चालेल? शिक्षणासाठी मर्यादा आहे, संसारासाठी मर्यादा आहे, नोकरीसाठी मर्यादा आहे वयाची. परमार्थ कितव्या वर्षापासून सुरू करावा बरं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्यासाठी तुम्ही वय बघू नका, काळ वेळ बघू नका. ऐका, ज्या वेळेला तुम्हाला स्मरण झालं ना त्या वेळेपासून आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्या वयापासून, त्या वेळेपासून. 5 वर्षाच्या मुलांना सर्वांगाला भस्म लावायचं, रुद्राक्षे घालायचे, मौज मजा वगैरे तिकडे ध्यानच नाही त्यांचं. त्यांचं ध्यान शिवाची उपासना, शिव शिव हर हर, अखंड भगवंताचं नामस्मरण, ओम नमः शिवाय. कितीतरी प्रयत्न केले प्रधानाने आणि राजाने त्यांचं मन वळवण्याचं. काय काय त्यांना दिलं. जसं एखाद्या लहान मुलाचं मन वळवण्यासाठी आपण काय काय देतो, सगळं द्या, आपण मोबाईल देऊ नका. लहान लहान मुलं आहेत ना. परवा मी माझ्या बाजूला, माझ्या डोळ्याने एक परिस्थिती बघितली. एक आई त्या मुलाला दवाखान्यात घेऊन आली होती, रडत आली होती, बिचारी रडत आली होती. तिच्या डोळ्याला अश्रू होते. धडधाकट व्यवस्थित असलेला मुलगा, 4 वर्षाचा मुलगा. पण हे जे पाय आहेत ते असे आणि हात असे, असाच हात इकडे होत नव्हते, पायही सरळ होत नव्हते. दवाखान्यात आणल्यानंतर तसाच्या तसंच त्या बाकावर त्याने बसवलं आणि रडायला लागली. डॉक्टरांना विनंती करायला लागली, डॉक्टर साहेब बघा ना माझ्या मुलाला काय झालंय. डॉक्टरांनी पहिले विचारलं हा काय करत होता. 3 तास एकाग्रतेने 3 तास मोबाईलवर रील्स पाहत होता. जसा होता ना तसाच राहिला होता. ते पायही सरळ होत नव्हते आणि हातही सरळ होत नव्हते.
कित्येक लहान मुलं आज बद्ध म्हणजे असे मंद असल्यासारखी वागतायत. कित्येक लहान मुलं, त्यांना समजतही नाही. तिथून जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल दिले, अभ्यासासाठी द्या, ज्ञानासाठी द्या, नको त्या गोष्टींसाठी जर द्याल ना, बरं का, युट्यूबला माझा चॅनेल आहे दिनेश तारमळे या नावाने. तुम्हाला वेळ मिळाला तर सर्च करा, दिनेश तारमळे. बाबा, महिन्याला जर 30 प्रवचन असतील ना, आणि सगळी प्रवचनं मला जास्तीत जास्त उत्तर कार्य आणि पुण्यस्मरण याचीच असतात. आजही एक पुण्यस्मरणाचं प्रवचन करून मी इथे आलोय. कालही एक चिराडपाड्याला उत्तर कार्यांचं प्रवचन करून मी इथे आलो होतो. परवा एक किशोरला उत्तर कार्यांचं प्रवचन करून मी इथे आलो होतो. बरं का, 30 प्रवचनं जर एका महिन्याला असतील तर त्यापैकी 5 ते 7 प्रवचनं तरुण मुलांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं असतंय. खंत वाटते जीवाला. का? कोण? ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झालेली मुलं कितीतरी. आता 15 दिवसापूर्वी एका ठिकाणी प्रवचन झालं, 1.5 लाख रुपये त्याला पगार, आणि टिटवाळा सारख्या शहरामध्ये राहणाऱ्याला भरपूर झालं तेवढं. बाईला 1 लाख पगार, 2.5 लाख महिन्याला येत आहेत. घरात काय? एक मुलगी एक मुलगा, 14 जण खाणारी, 2.5 लाख घरात येतात. टिटवाळा सारख्या ठिकाणी राहतात. काय पाहिजे अजून? सुरुवातीला ऑनलाईन गेम खेळून त्यांनी 10-12 लाख रुपये कर्ज केला. मित्रांकडून घेऊन, इकडून तिकडून घेऊन त्यांनी तो फेडला. आता 70 लाख रुपये कर्ज केला. किती? आणि तो माणूस थांबत नाही. हा, पुढे मिळावेत हे भेटावेत म्हणून अजून खेळत बसतोय. बाबा, पूर्वी आमची मुलं बर्बाद व्हायला, उद्ध्वस्त व्हायला घराच्या बाहेर पडली, मुलांच्यात गेली, कुठेतरी हॉटेलला बसली, कुठेतरी रमली ना, की आम्हाला वाटायचं मुलगा वाया गेला, बर्बाद झाला. पण आता आमच्या घरात राहून आमच्या डोळ्यासमोर आमची मुलं बर्बाद होत आहेत. आम्हाला कळत नाही, उद्ध्वस्त होत आहेत, कळत नाही आम्हाला. 70 लाख त्यांनी कर्ज केला. आता मित्र संपले घ्यायचे, नातेवाईक संपले द्यायचे, कोणीही राहिलं नाही. आत्महत्या केली त्या मुलाने. लहान लहान मुलं, त्या लेकरांना अजून बाप काय ते माहिती नाही, पितृक्षेत्र काय असतं आणि बापाची माया काय असते ते माहिती नाही. 4-5 वर्ष झाले असतील लग्नाला. त्या बाईवर जबाबदारी त्या मुलांची आणि मुलीची. एवढ्या लहान वयामध्ये वैभव आले. खंत वाटते ना जीवाला. हे थांबलं पाहिजे म्हणून प्रवचन आहे. याला कुठेतरी फुल स्टॉप मिळाला पाहिजे म्हणून प्रवचन आहे. आता ही मुलं लहानपणापासूनच नाही का त्यांना वळवण्याचा प्रयत्न करतायत. ते दादा हे काय करताय तुम्ही? अरे तू राजाचा मुलगा आहे, तू प्रधानाचा मुलगा आहे. पण नाही, शिवाची भक्ती, शिवाची उपासना, सर्वांगाला भस्म लावायचं, गळ्यामध्ये त्या रुद्राक्ष घालायचे, बरं का, अशा प्रकारे वागायचं, अशा प्रकारे जगायचं. विचार करता करता राजाच्या पूर्व पुण्याने पराशर ऋषींचं आगमन झालं राजाकडे. त्यांचा आदरातिथ्य केलं, आचार्य देवो पूजा केली त्यांची, आणि जे काही प्रश्न होते ते त्यांना विचारले. जे काही असतील आतापर्यंत शंका आशंका सगळ्या विचारल्या. आणि सगळं विचारल्यानंतर बरं का राजा पराशर ऋषींना म्हणतोय, ही दोन्ही मुलं अशा अशा पद्धतीने वागतायत, कारण काय? का वागतायत ती अशी? कशामुळे वागतायत ती अशी? आणि मग त्या ठिकाणी पराशर ऋषींनी सांगितलं, याच राज्यामध्ये एक महानंदा नावाची वेश्या होती, बरं का. तिच्या घरी रत्ने, मांडके, वसने, उंच दालने, गायन, नृत्य हे चालायचं, बरं का. जो गेला तो तिथे रममाण व्हायचा. सर्व लोक, राजा, सामान्य माणूसही तिथे गेला की आकृष्ट व्हायचा त्या ठिकाणी. पण तिचा एक नियम होता, जो पुरुष तिच्याकडे जाईल ना, तो पुरुष तिथे असेपर्यंत 2 दिवस 4 दिवस त्याची पती व्रता म्हणून त्या ठिकाणी सेवा करायची.
त्याच्या सेवेत काही कमी पडत नव्हती, त्याच्या सेवेत काही कमी पडणार नाही याची दक्षता घ्यायची. जो पुरुष त्या वेळेला येईल, त्या ठिकाणी येईल, जेवढे दिवस राहील ना तेवढे दिवस त्याची सेवा करताना त्याची पत्नी म्हणून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची सेवा ती करायची. विशेष म्हणजे शंकराची उपासक होती, महादेवाची भक्त होती, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत होती. बरं का? कोणी जरी आलं ना तिच्याकडे, एकदा एखादा गृहस्थ तिथे आला आणि तिने त्याची सेवा करायला घेतली की मी तो कोणी पण दुसरा धनवान येऊ दे, कितीही बलाढ्य येऊ दे, कोणीही येऊ दे, त्याच्याकडे आकर्षित होत नव्हती, त्याला थारा लावू देत नव्हती, त्याला जवळ करत नव्हती. बरं का? सोमवार व्रत करायची, प्रदोष करायची, त्याच्यानंतर शिवरात्र, अशा प्रकारे अनेक व्रत करायची. आणि विशेष म्हणजे जे धन येईल ना त्याच्यातून अन्नछत्र करायची, पूजा, अभिषेक, बरं का, लिंगपूजन, अखंड व्रत, वैकल्य, अशा प्रकारे ते चालू होतं तिचं. तिच्या घरी एक कोंबडा होता आणि एक माकड होता. कोंबडा आणि माकड त्या नृत्यालयातच ती त्याला बांधून ठेवायची. त्या दोघांना भस्म लावायची, दोघांना रुद्राक्ष घालायची. बरं का? आणि मग तिथे ती शिव शिव म्हणून जप करत असताना ते सुद्धा ते शिकले. संग जर झाला ना, बरं का, प्राणी पक्षी सुद्धा काही वेळेला माणसासारखे काही क्रिया करतात. आपल्या पालघर मध्ये 2 महिन्यांपूर्वीचा कावळा तुमच्यापर्यंत पोहोचला का बरं? आदिवासी वाडीमध्ये का काही कावळा होता? कोणाकोणापर्यंत पोहोचला? हात वरती करा बरं. पोहोचला म्हणजे बघितला, व्हिडिओ पाहिली, त्याला म्हणतात पोहोचला. कोणी कोणी व्हिडिओ पाहिली बरं? ती पाहिली ना? तो कावळा काका काका बोलायचा, त्या पोरांच्या जवळ असायचा ना, ती पोरं जशी बोलायची ना तसा तो बोलायचा. आणि मग आपले बरेच मीडियावाले, बरेच चॅनेलवाले तिथे जाऊन त्यांनी ती शूटिंग वगैरे केलेली, त्याची ती मुलांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखत घेता घेता मुलांची त्यालाही विचारलं होतं, तू कोण? काका बोल, मामा बोल. कावळा बोलत होता. समजतंय ना? आपला विषय काय माहितीये का? या ठिकाणी तो कोंबडा आणि माकड त्यांना मस्तकी असं रुद्राक्ष धारण करायची, ती भस्म लावायची आणि ती ज्या पद्धतीने शिव शिव ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायची ना, तसे तेही त्या मंत्राचा जप करायचे. बरं का? आणि मग तिचं सत्व पाहण्यासाठी एकदा महादेवाने ठरवलं. बरं का? आणि एका व्यापाराचं रूप घेऊन त्या ठिकाणी महादेव गेले. व्यापाराच्या वेशामध्ये गेल्यानंतर महादेवांच्या हातात असलेलं जे करकंकण आहे ना, अतिशय आकृष्ट होतं, अतिशय सुंदर होतं. त्याच्याकडे लक्ष तिचं गेलं. ती स्तुती करायला लागली त्या कंकणाची. त्या व्यापाराने काढून दिलं आणि जसं तिच्या हातावर ठेवलं ना, तसं त्याच वेळेला तिने सांगितलं, किती 3 दिवसासाठी तुम्ही माझे पती, तुमची सर्वस्वी सेवा करणार मी. आणि एवढं बोलल्याबरोबर त्यांनी आपल्याकडे जे आत्मलिंग होतं, लिंग जे होतं ना आपलं, बरं का, तेही त्यांनी त्याच्या जवळ दिलं, तिच्या जवळ दिलं. आणि काय सांगितलं? त्याला सांभाळ. बरं का? शिवलिंग काढून दिलं. आणि त्यांनी सांगितलं, जीवापेक्षा प्रिय आहे, जीवापेक्षा प्रिय, याच्याशिवाय मी जगू शकत नाही, या लिंगाशिवाय मी जगू शकत नाही, माझं प्राण आहे ते. हे सांभाळणे जबाबदारी तुझीवर आहे. कारण आता तू म्हणालीस की 3 दिवस मी सर्वस्व जी सेवा करायची ती सेवा करणार. आणि नेमकं तिने त्या नृत्यालयामध्ये त्या ठिकाणी ते ठेवलं. बरं का? रत्नखचित अशा मंचकावर दोघांनी शयन केलं आणि शंकराच्या लीलेने त्या नृत्यालयाला आग लागली. बरं का?
भगवंताच्या लिलेने, महादेवाच्या लिलेने त्या नृत्यालयाला आग लागली. आणि आग लागल्यानंतर सगळ्यांची धावपळ झाली. सगळे आजूबाजूचे, जसा तो डोंब बघितला तसे सगळी लोक वगैरे त्या ठिकाणी आली. आणि त्याच्यात महादेव जागृत. आता महादेवाला जागृत करणार कोण आहे? नाही का? पण एक कथा भाग अशा प्रकारे. आणि महादेव जागृत झाल्यानंतर त्यांनी त्या महानंदीला सुद्धा जागृत करण्याचा प्रयत्न केला. तिला आवाज दिला. पाहते काय, नृत्यालयाला आग लागलेली आहे. गडबडीत उठली, कशी तरी आतमध्ये गेली. कोंबडा आणि माकड त्याच ठिकाणी होतं. त्यांना